आप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सईसाठी साजेसा असा मुलगा आधीच आपल्याला सापडलेला आहे. काय हा काय सत्यानाश. हा हो हा छान दिसतोय ना जोडा. काय म्हणालात सुनबाई? हो आपल्या बघण्यातलाच मुलगा आहे ना आप्पा. आणि तुम्हीच अहो मी आले. सौभाग्यवती. अहो आधी आत तर येऊ दे. तुम्ही कशा काय आलात अचानक? अहो तुम्ही इथे निघून आल्यावर माझा जीव कसा राहील तिकडे. मी काय म्हणते, हा कल्लत ना त्या पार्थ धनुर्धरला मी बघितलं त्याला. नाही ते ठीक आहे सगळं. आधी मला यांच्याकडे बघू देत. हो हो हा प्रसन्न, आपल्या सईचं लग्न तू याच्याशी लावून देणार आहे? अहो हा तर शेजारचा दिगंबर आहे. अगं पण आप्पानीच मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. आता ह्या वयात शिकवावं लागणार आहे का तुला? तुम्ही इथे काय करताय? जा घरी. आई अहो पण तो मुलगा. काय सारखं तो मुलगा. आधी ते पार्थ धनुर्धरचं संकट टळलंय, त्याचं समाधान माना जरा. मला तर बाई अजिबात आवडला नव्हता तो. पण आमच्या मोठ्या वंश सुलूताईने सांगितलं, त्यांच्या ओळखीचं आहे म्हणल्यावर काय करणार ना. त्याच म्हणाल्या यांना, गुंड्या हा मुलगा चांगला आहे म्हणून बिचारे तयार झाले. नाही त्यांचा कुणाच्याही बाबतीतला अंदाज सहसा चुकत नाही हा. पण यावेळेस चुकला. म्हणजे आता माणूस म्हणल्यावर कधी कधी चुका होणारच ना. हो की नाही? हो. हा तुला आता सांगते, हा मुलगा यांनी साक्षात विश्वासराव केतकरांचा विश्वासघात केला. म्हणजे बघ आता कहर आहे की नाही. हो बाई. अगं बाई अप्पांना काय झालं आता? हा मी त्यांची समजूत करतो. आई आले. सई चल मी निघते आता. येते मी. आजी येते. रिचा धन्यवाद. बस क्या यार सई, किती वेळा थँक्स म्हणशील. चल येते मी. आजी जी तू आज ना एकदम वेळेवर आलीस. तू आली नसतीस ना वेळेवर तर आज इथे काय झालं असतं मी विचार सुद्धा करू शकत नाही ग. अगं वेडाबाई मला माहिती आहे म्हणून तर मी आले ना. तुझं ज्या मुलावर प्रेम आहे ना त्याच्याशीच मी तुझं लग्न लावून देणार. मग याच्यात तुझे आप्पा जरी आले ना तरी मी काहीही करू शकते. मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आपलं शालिवाहन शके आणि इसवी सन यामध्ये साधारण किती वर्षाचं अंतर असतं? 78 वर्षात. अचूक उत्तर. लेखक चिंत्रम खानोलकर हे कुठल्या नावाने कविता करायचे? आरती प्रभू. मराठी भाषा आणि संस्कृती जपलेल्या या केतकरांच्या घरात तो पार्थ धनुर्धर जर जावई म्हणून आला असता तर या घराला कीड लागली असती. हो आप्पा. माझ्याच घरात येऊन मलाच नावं ठेवायला लागला. तो कांगारूचा मित्र आहे हे जर मला अगोदर कळलं असतं तर त्याचा विचार सुद्धा केला नसता मी आपल्या सईसाठी. आप्पा पण तो कांगारू तर नाव काढू नकोस त्याचं. हो आप्पा. स्वदेशीचं व्रत घेतलेल्या या केतकरांच्या घराला तो पार्थ जावई म्हणून साजेसा होईल असं वाटलं होतं मला. हो आप्पा. पण तो तर त्या कांगारूचा मित्र निघाला. जाऊ दे आप्पा. आणखीन किती उगाळायचं? काय म्हणालास? ते उगाळायचं किती असं विचारलं हे. सगळं संपेपर्यंत उगाड. हो आप्पा. काहीही झालं तरी हा आप्पा केतकर संस्कार आणि संस्कृती या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. अख्खं जग जरी त्या पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलं
तरी ह्या आप्पा केतकरचं सगळं कुटुंब स्वदेशीची सेवा करतच राहील. नचिकेतवर तर अजूनही एवढा राग आहे आप्पांचा. मग त्याच नचिकेतशी सईचं लग्न कसं काय ठरवलं आप्पांनी? भीमरूपी मारुद्र वज्र हनुमान मारुती अंजनी सुधा नचिकेत इकडे बघून खाणाखुणा करतोय, पण इकडे तर सईची खोली आहे. म्हणजे सई आणि नचिकेत आई, हे नेमकं काय चाललंय? कपड्यांच्या घड्या घालतेय. ते नाही ग. मग काय? तुला माहितीये काय? हे आप्पा कोकणातून कसे आले अचानक? आणि तो पार्थ धुरंधर का धनुर्धर तो कोण आहे? तो कसा काय आला मध्येच? अरे तो नाहीये आता. हा, आता नाहीये, पण तो आला होताच ना. आला होताच आणि वाटेल ते बोलूनही गेला. अरे तेच सांगतेय, आता गेला तो. नाही, तो गेला, पण तरी प्रश्न उरतोच ना. तो स्वदेशी होता तरी तो गेला. आणि नचिकेत परदेशी आहे, पण आप्पांनी सईचं त्याच्याबरोबर लग्न ठरवून दिलंय. नाही, मला ना काही कळतच नाहीये या घरात काय चाललंय. नाही, एकीकडे आप्पा स्वदेशीच्या घोषणा देत आहेत आणि दुसरीकडे सईचं नचिकेतशी लग्न ठरवतायत. हे काय चाललंय? काय गौड बंगाले हे? अरे तू कशाला त्रास करून घेतोयस? मी आहे ना. आई, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मला आप्पांचं धोरण नेमकं काय आहे ना ते कळायलाच पाहिजे. अरे निवडणुका आल्यात का धोरण कळायला? ठीक आहे, नको सांगूस, मी आप्पांनाच विचारतो. अरे थांब थांब थांब. हा, अरे राजा हळू बोल, नाही तर बिंग फुटेल आपलं. बिंग फुटेल म्हणजे? कुणाचं बिंग? मला वाटलंच होतं की या सगळ्यात ना, या सगळ्याच्या मागे आमच्या मातोश्रीच असणार. काय नेमकं काय घोटाळा काय? अरे यांच्या समोर माझं काही चालत नाही ना, म्हणून मग सगळं लपून छपून करावं लागतं. अगं पण काय? अरे तुमच्या आप्पानी त्या पार्थ धनुर्धरला निवडलं होतं सईसाठी. पत्राबरोबर छायाचित्र पण त्याचंच पाठवलं होतं, पण मम्मीच दिगंबरला सांगून ते छायाचित्र बदलून घेतलं. वा वा, आणि त्या दिगंबरला नेमकं नचिकेतचं छायाचित्र सापडलं नाही? अरे मीच सांगितलं होतं नचिकेतचं छायाचित्र ठेवायला. अगं पण का? नचिकेत ऑस्ट्रेलियावरनं आलाय, ऑस्ट्रेलियावरनं. आणि आप्पा परदेशी लोकांचा किती तिरस्कार करतात हे माहितीये ना तुला? अरे पण सई नाही ना करत तिरस्कार. अगं हो, तिरस्कार करत नाही, पण म्हणजे मला तिरस्कार करत नाही म्हणजे? ती दोघं प्रेम करतात एकमेकांवर, एकमेकांच्या प्रेमात आहेत ते. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? नाही नाही, हे स्वप्नच असू शकतं. नाही नाही नाही, हे स्वप्न नाहीये. आईनी मला सगळं खरं सांगितलंय.
म्हणजे खरंच सई आणि नचिकेत हो, हे सई आणि नचिकेतचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आपण आईंच्या बाजूने उभं राहून सई आणि नचिकेतला पाठिंबाच द्यायला हवा. ए मानसी, तुला वेड लागलाय का? ते आप्पा कच्च खातील आपल्याला. अहो पण सईचं काय? आणि नचिकेत काही वाईट मुलगा नाहीये. आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे जर का आई समजून घेऊ शकतात, मग आपण का नाही? ए बाई, हळू बोल, आप्पा परत आलेत. ते जाऊ द्या हो. ऐका, मी काय सांगते नीट ऐका. काय? आप्पांनी कोकणातून पाठवलेल्या पत्रात आईंनी नचिकेतचा फोटो टाकायला सांगितला होता. हे आप्पांना अजिबात कळता कामा नये. विसरून जा सगळं. अरे काय चाललंय तुम्हा दोघींचं? हे बघा, मी आईंच्या पक्षात आहे आणि मी तिकडे आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा तिथेच आहात. जर काही आप्पांना कळलं ना, तर मग बघा मी काय करीन. हा, उत्तम. माझ्याच घरात माझ्या विरोधात कारस्थानं चालू आहेत का? छान. सत्यानाश. नमस्कार, केतकरांचं घर. कोण बोलतंय? नाव कळेल? नमस्कार, मी सई प्रसन्न केतकर बोलते. हॅलो डार्लिंग. सई नचिकेत देशपांडे असं नेम कधी बोलणार तू? अरे तू आत्ता का दूरध्वनी केलास इथे? अरे टू हिअर युअर ब्युटिफुल व्हॉइस. नचिकेत, तुला माहिती आहे ना आप्पा आलेत घरी आणि या घरातली एकही गोष्ट त्यांच्यापासून लपून राहत नाही. त्यांना कळलं ना तर खूप मोठी गडबड होईल रे. तुला फर्स्ट टाइम पाहिलं गडबड तेव्हाच झाली. अजून काय होणार? डोंट वरी सई, काय कळणार नाही त्यांना. माझ्या विरोधात कारस्थानं चालू आहेत का? हॅलो. आप्पा, एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवणं हे सहज सोपं वाटलं काय तुम्हाला? ह्या आप्पा केतकरला मूर्ख समजण्याची चूक परत करू नका, कारण तुम्ही मला नाही तर स्वतःला फसवताय. लक्षात असू दे. म्हणजे आप्पा तुम्हाला सगळं कळलं? तुला काय वाटलं मला कळणार नाही? नाही म्हणजे पण म्हणजे हे तुलाही माहिती होतं? हो गॉड, हिटलरला कळलं आय थिंक. हो, पण ते म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं आप्पा? तुझ्या आजीला, शैलेशला आणि धाकट्या सुनबाईंना वाटलं असेल कदाचित की कुजबूज केल्यानंतर आपलं बोलणं कोणालाही ऐकायला येणार नाही. पण मी ऐकलं. काय ऐकलं आप्पा तुम्ही? हेच की काय? आज जेवणात काजूची उसळ आणि शहाळ्याची भाजी आहे. मला मला खूप आवडते बरं का. काय? म्हणूनच म्हटलं माझ्यापासून कोणतीही माहिती दडवण्याचा प्रयत्न करू नका, तो व्यर्थ जाईल. लक्षात असू दे. हो हो आप्पा. बरं, हे सगळं जाऊ देत, पण तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल आपलं काहीच बोलणं झालं नाही. मी तुझ्यासाठी निवडलेला तो मुलगा हा तुझ्या योग्यतेचाच नव्हता हे आपल्याला वेळीच कळलं, हे बरं झालं. पण तू निश्चिंत राहा, हे मी तुझ्यासाठी आपली भारतीय परंपरा जपणारा साजेसा असा सुयोग्य असा वर मी निश्चित शोधून काढेन. भारतीय परंपरेचा अभिमान असलेला, मराठी बाणा बाळगणारा, तुझ्याच सारखं अस्खलित मराठी बोलणारा, ज्याच्या जिभेवर सरस्वतीचा वास असेल. दिस इज डिलिशियस. असा मराठी भारतीय आदर्श मुलगा. सत्यानाश. हिटलर, तुझ्या क्रायटेरियामध्ये मी फिट होत नाही, बट सईच्या हार्टमध्ये आय फिट परफेक्टली फाईन. सो तुझ्या ग्रँड डॉटरशी लग्न मीच करणार. काय ना, बेदाणे आणि हिशोबांचा बेळच बसत नाही. हा आप्पा तर एकेका बेदाण्याचा हिशोब घेतील
बेदाणे बेदाणे पे अप्पा का नाम लेकर छे, काय अप्पांचं नाव घेतलं तरी पाय घसरतो. दादा दादा अरे मला तुझ्याशी बोलायचंय. हे, स्वतःशी बोल. मी स्वतःशी बोलून माझा हिशोब लागत नाही माहिती तुला. बोल. अरे दादा अरे बाबा इथे बेदाण्याचा हिशोब लागत नाहीये. तो नाही लागला ना तर आपण दुकानाच्या ऐवजी मला घरीच बसवतील. हो गप्पच. अरे अप्पांबद्दलच बोलायचंय तुझ्याशी. तू शांतपणे ऐकून घेणार आहेस का माझं? अप्पांबद्दल काय बोलायचंय? अरे तो विचित्र मुलगा आहे ना पार्थ धुरंधर. तो धुरंधर असेल म्हणा पण त्याचं आडनाव धुरंधर नाहीये, धनुर्धर आहे. हा 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 धनुर्धर. तो पार्थ धनुर्धर जो काही असेल तो अप्पांना वाटेल तसं बोलला रे. अप्पांना ना दुःख झालं असणार. नाही म्हटलं तरी त्यांच्या मनाला लागलं असणार रे. साहजिकच आहे रे. मग त्यापेक्षा मग आपला तो नचिकेत. तेच एक मिनिट मी तेच तुला सांगायला आलोय की आता नचिकेतचा विषयही अप्पांसमोर नको काढायला आपण. अरे पण का? अरे सईच्या लग्नाचा विषय जर अप्पांसमोर निघाला तर अप्पांना दुःख नाही का होणार आणखी? अरे पण आपणच नचिकेतला सहीसाठी निवडला ना. सत्यानाश. मग ते आता थोडेसे ना त्याच्यावर उखडलेलेच असतात. मला तर म्हणाला नाव काढू नको त्याचं. म्हणूनच म्हणतोय नचिकेतचं नाव नकोच काढायला अप्पांचं. अरे पण म्हणजे अरे कसं आहे ना दादा अप्पांचा सईवर जीव आहे रे. हे खरं. आता तिच्या लग्नाचा विषय त्यांच्या समोर काढल्यानंतर सई आपल्यापासून लांब जाईल. या भावनेने त्यांना आणखी अस्वस्थ वाटायला लागेल. हा हे खरं आहे. आम्हाला पण असंच वाटतं रे. म्हणून नचिकेतचा न सुद्धा अप्पांसमोर काढू नको. मग कांगारूचा क पण नाही. नको नाही काढणार. विषयच काढणार नाही. झालं. हा चला हिशोबाला लागतो बाबा. नाही दादा असं नाही. अरे तू ना अप्पांची शपथ घे की तू किंवा वहिनी नचिकेत आणि सईच्या लग्नाचा, त्यांच्या साखरपुड्याचा किंवा सईला दाखवण्याचा विषय सुद्धा काढणार नाही. अरे पण नाही काढणार विषय. त्यासाठी शपथ कशाला घ्यायला हवी? नाही दादा तुझ्या तोंडून चुकून निघून गेलं तर काय होईल? ए, अप्पा नाही हा. मग मी तुझ्या खात्रीसाठी म्हणून अप्पांची शपथ घेतो. अप्पा मी आणि कल्पना आम्ही दोघेही आमच्या सईचा आणि नचिकेतच्या लग्नाचा विषय पुन्हा अप्पांसमोर काढणार नाही. झालं. आता मी हिशोब करतो. कर विषय फक्त भाई तू ना घोळ घालून ठेवलाय सगळा. घोळ देख हे तू काय पण बोलतो. कसला घोळ? अरे कसला घोळ काय कसला घोळ? तू त्या ऑस्ट्रेलियाचा एकदम सुंदर मुलगा हा पण माझ्यापेक्षा जरा कमीच आहेस. तुला ती हिटलरची नाटक सापडली काय रे प्रेम करायला? हा लव जस्ट हॅपन्स टेक्स. अरे त्या ऑस्ट्रेलियाच्या मुली काय सिडनी मित्र मंडळात हळदी कुंकवाला गेलेल्या का? शोधायची ना तिकडे एखादी बेबी डॉल. मिळाली नाही ना. मिळाली नाही म्हणतो पण ना भाई तो हिटलर परत आलाय आणि त्याची फुलन बॅटिंग सुरू आहे एकदम. करू दे. इवन आय एम अ फास्ट बॉलर. पण तो पण सिक्स मारणार भाई. तुला आणि वहिनीला भेटूच देणार नाही. हा Enough is enough. He doesn't know who he is dealing with. मस्त होतं पण सगळं बाउन्सर गेलं काहीच कळलं नाही. आय लव्ह साई. हा काय क्राईम आहे? नाही मग घाबरायचं कशाला? घाबरायचं कशाला काय घाबरायचं कशाला? अरे तो हिटलर आहे हिटलर. हाईल हिटलर. आय हॅव मेड अ डिसिजन. काय? हिटलरला घाबरायचं नाही. पण त्या एखाद्या तेलकट मुलाशी तो लग्न लावून देईल वहिनीचं. मग काय काय होणार नाही रे डेक्स. डोंट वरी. एवढा कॉन्फिडन्स? बिकॉज मी हिटलर समोर सईला प्रपोज करणार. मग ते काय व्हायचं ते. भाई बरायस ना तू? म्हणजे तुला ताप येतोय का किंवा मग काय वाटतंय का डोकं फिरतंय का? हा भाई धक्का लागलाय का तुला? धक्का नाही. डिसिजन. I've made my decision.